नमस्कार, नमस्कार, नमस्कार. T20 वर्ल्ड कपच्या प्रिव्ह्यूमध्ये तुमच्या सगळ्यांचं कट्ट्यावरती विशेष स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहेत द हिंदूचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अमोल कराडकर. अमोल, तुझं स्वागत आहे. धन्यवाद आदित्य. हसतमुखाने स्वागत करतोय. भारत-पाकिस्तानच्या वेळी आपल्यात बरेच मतभेद झाले होते. त्याच्यामुळे बऱ्याच कट्टेकरांना पण अशी शंका आली होती की बाबा हे लोक खूप भांडतायत, बिनसलंय, रॅपो खराब झालाय. तर मी सगळ्यांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की अमोल कराडकर आपल्याकडे द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार सल्लागार म्हणून येतात, आपल्याशी गप्पा मारतात. पण तरी मतभेद असले तरी सुद्धा मनभेद नाहीत. त्याच्यामुळे जे आहे ते चांगलं चालू आहे कट्ट्यावरती. असंच कट्ट्यावरती सगळ्यांचं प्रेम राहू द्या. आणि आता T20 वर्ल्ड कपच्या प्रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. अमोल, तू वर्ल्ड कप कव्हर करतोयस द हिंदूसाठी. तर काय माहोल आहे? कॅप्टनची प्रेस कॉन्फरन्स पण होती. किती कॅप्टन्स आले होते? काय झालं? आज 5 तारखेला सकाळी 8 कॅप्टन्स कोलंबोमध्ये मीडिया इंटरॅक्शन झाले. 2 बॅचेस 4च्या असतात आणि नंतर दुपारी 12 कॅप्टन्स 6-6चे 2 सेट असं मुंबईत इंटरॅक्शन झालं. त्याच्यात अर्थात जास्त इंटरेस्ट इंडियाचा कॅप्टनच्या सेटमध्ये होता. त्याच्या शेजारी एडन मार्क्रम सुद्धा बसला होता. निव्वळ योगायोगाने नाही, ते प्लॅन्डच होतं. आणि बाकी 4 त्यातल्या त्यात लेसर नोन टीम्स ते कर्णधार होते. अर्थात निम्मे प्रश्न पाकिस्तानबद्दल होते. पण ओव्हरऑल ती पाकिस्तान गोष्ट एका बाजूला. पाकिस्तानचा सामना होईल की नाही, बाय द वे सूर्यकुमार यादवनी सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे, आमची तिकीटं बुकड आहेत कोलंबोला, आम्ही जाणार आहोत. कारण आता तसंच आहे, जे मागच्या आठवड्यात मागच्या भागात जेव्हा आपण बोललो तेव्हा आपलं बोलणं झालं होतं. तो त्याच्यात ती गोष्ट एका बाजूला. टुर्नामेंटचा वाजलेला बोजवारा असेल किंवा टुर्नामेंट त्याच्यामुळे चर्चेत आली असेल, तर एक सांगतो, भारतात स्पर्धा जेव्हा होते ना आणि श्रीलंकेत, तेव्हा स्पर्धा चर्चेत आणण्यासाठी अशा गोष्टींची आवश्यकता नसते. याचं द्योतक तुम्हाला सांगतो, भारत जो वॉर्मअप सामना खेळला DY पाटील मैदानावर, 43,800 प्रेक्षक तिकडे आले होते वॉर्मअप मॅचला, की जी लुटूपुटीची लढाई असते. ओके, पण भारतात भारतीय क्रिकेटर्सना बघण्यासाठी ज्यांना जथ्याने जायला आवडतं ते काही करून तुटून पडतात. आदित्य जोशींसारखे खूप कमी असतात नशीबवान की ज्यांना हवं त्या मार्गाने ते तिकीट मिळवून हवं त्या सामन्याला जाऊन बघू शकतात. राईट. तो टुर्नामेंट चर्चेत तर नक्की आहे. आणि यावेळेस ही पहिली स्पर्धा आहे अशी मला वाटतं. 10वी एडिशन आहे. म्हणजे आता हा मुद्दा एका बाजूला की 5 वर्षात 4 वर्ल्ड कप म्हणजे किती मोठा विनोद आहे. ओके, म्हणजे एकाच फॉर्मॅटचे 5 वर्षात 4 वर्ल्ड कप हा विनोद आहे का, याची चर्चा आपण वाटल्यास नंतर वेगळी करू. पण 10 एडिशन्स मध्ये जर म्हणजे प्रबळ दावेदार नाही, मी असं म्हणेन की ही स्पर्धा एका संघाने हारण्यासाठी खेळवली जाते की काय, जर नवीन विजेता मिळायला हवा तर. अशी परिस्थिती आहे. भारत इतिहास कसा घडवणार एवढा विचित्र फॉर्मॅट, जिकडे एका षटकांनी सामना बदलतो, हे आपण 29 जून 2024चा उल्लेख केलास तू, त्यावरून बघितलं. पण एवढं असूनही ज्या पद्धतीचं क्रिकेट भारत खेळतोय, विशेषतः भारत ज्या कंडिशन्स मध्ये खेळणार आहे त्याच्यावर आपण नंतर येऊच. पण या सगळ्या गोष्टींचा रिसेंट फॉर्म, आत्ताचा स्क्वॉडचा बॅलन्स आणि भारताला असणाऱ्या कंडिशन आणि इतर संघांचा फॉर्म, या दृष्टीने ही स्पर्धा भारत कसा जिंकतोय किंवा भारत कसा काय बुवा गंमत करून बाहेर जाईल स्पर्धेतनं, याच्यासाठी खेळवली जाते का, हा जर प्रश्न पडला कोणाला तर ती अतिशयोक्ती ठरणार नक्की नाही. प्रश्नच नाही. फक्त तू 5 वर्षात 4था वर्ल्ड कप आणि T20च्या एकाच फॉर्मॅट मधला, हा तर प्रश्न अनेकांना पडलाच असेल. पण मला असं वाटतं की अर्थात एक मनी मेकिंग मशीन म्हणू शकतो आपण, किंवा बाकीच्या संघांना जो चान्स मिळतो, यावेळी वर्ल्ड कप अजून मोठा झालेला आहे. तर म्हणजे ICCचा असा अप्रोच दिसतोय की जास्ती संघ T20च्या फॉर्मॅटमध्ये ट्राय आउट करायचे, वन डे मध्ये लिमिटेड संघ ठेवून मॅचेस खेळवायच्या आणि टेस्ट मॅच सिलेक्टेड टीम्स मध्ये खेळवायच्या. असं जे आत्ताचं ICCचं डोक्यातलं चित्र आहे
ते आपल्याला यातून दिसतंय असं मला वाटतं. काही बोल ना. 2024 मध्ये सुद्धा सेम फॉर्मॅट होता, 20 संघच होते. हो, नाही 2024 पासून मला म्हणायचं होतं. 2000 म्हणजे फॉर्मॅट 2024 आणि 2026चा सेमच आहे. आणि म्हणजे ग्रुप वाईज आणि पुढचं सुपर सगळंच ते म्हणजे ओव्हरऑल म्हणजे ते सुपर 8 होणार आणि नंतर सेमीफायनलचे संघ निवडले जाणार, ते सगळं सेमच आहे. पण आयसीसीचा प्रयत्न या मार्गातनं बाकीच्या देशांना इंटिग्रेट करून घेऊन मेनस्ट्रीम मध्ये आणण्याचा आहे असं दिसतंय. त्यातनं किती संघ पुढे जाणार आणि पुढच्या म्हणजे क्रिकेटच्या जर्नीमध्ये ते पुढची स्टेप घेऊ शकतील का याच्यामुळे, हे आपल्याला कदाचित अजून 5-6 वर्षांनी कळेल. पण मला असं वाटतं की तो उद्देश दिसतोय. पण आता आपण प्रिव्ह्यू वरती येताना अमोल 4 ग्रुप आहेत. अर्थातच तू भारताबद्दल बोललास आणि भारत ग्रुप ए मध्ये आहे. तर मला वाटतं की भारतापासून ग्रुपची म्हणजे सुरुवात करूया. नामिबिया, नेदरलँड्स, पाकिस्तान, अमेरिका. अमेरिकेनी गेल्या वर्ल्ड कपमध्ये योगायोगाने भारत, अमेरिका, पाकिस्तान तिन्ही एकाच ग्रुपमध्ये होते गेल्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा, आणि अमेरिकेने पाकिस्तानला हरवलं होतं. तर यावेळी काही तसा अपसेट तू बघतोय? नेदरलँड सुद्धा चांगली टीम आहे आणि या फॉर्मॅटमध्ये आपण बघितलेलं आहे की खूप वेळा खूप टीम्स अपसेट करू शकतात. का हा ग्रुप सील्ड आहे भारत पाकिस्तान? माझ्या दृष्टीने ग्रुप सील्ड आहे. त्याचं मुख्य कारण कंडिशन आणि पाकिस्तानचा फॉर्म. ओके, या दोन्ही गोष्टी. त्या श्रीलंकेतल्या कंडिशनसाठी जरी भारतासमोर पाकिस्तान खेळलं किंवा न खेळलं, ओके, त्यांच्या दृष्टीने त्यांना ती बाकीचे सामने जिंकायचे कोलंबोतले, जे आत्ता तरी अवघड वाटतंय. पाकिस्तान काही करू शकतं मैदानावर, हेही आपण बघितलेलं आहे दोन्ही बाजूनी. पण आत्ता तरी मला वाटत नाही, ज्या पद्धतीने पाकिस्तानचा संघ आहे, पाकिस्तानचा संघ डार्क हॉर्स ठरू शकण्याच्या परिस्थितीत आहे आत्ता. त्याच्यामुळे मला वाटत नाही की या ग्रुपमध्ये जरी अमेरिका सगळी भारतीय नावं म्हणजे प्रस्थापित खेळाडू बऱ्याच अंशी, विशेषतः आपल्या स्पोर्ट्स कट्टाच्या कोर ऑडियन्सला जी नावं माहिती आहेत बरीच वर्ष, सौरभ ती नेत्रावळकर, शुभम रांजणे दोघंही आहेत. हा, आणि हरमित. सो हरमीत. तरी पण मला असं वाटतंय की या कंडिशन्स मध्ये युएसए फार तग धरू शकेल असं मला वाटत नाही, अनलेस ऑफकोर्स त्या टिपिकल T20चं काही झाली. पण श्रीलंकेतल्या कंडिशन्स मध्ये तर मला वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगतो की हा जो एकंदर सगळा कमर्शियल विचार आधी करून मग ज्या पद्धतीने क्रिकेटचे मोठे इव्हेंट्स भरवले जातात, तर भारताच्या दृष्टीने हे सगळे एक्झिबिशन सामने आहेत. कारण भारत पहिला आला किंवा दुसरा आला, कुठलाही संघ म्हणजे, तरी सुपर 8 वर काही फरक पडणार नाहीये. सुपर हे सगळ्याच संघांना लागू आहे. त्यामुळे मोरऑरलेस भारत वॉर्मअप सामने भारताचे 7 तारखेपासून सुरू होत आहेत असं आपण म्हणू शकतो. ग्रुप बी मध्ये आहेत ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, ओमान, श्रीलंका, झिम्बाब्वे. अमोल, म्हणजे मी चुकत असेल तर सांग, या ग्रुपच्या सगळ्या मॅचेस श्रीलंकेत होणार आहेत? येस येस. कारण हो, ऑस्ट्रेलिया माझ्या मते भारतात सुपर 8च्या आधी येणार नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे हा करेक्ट. अख्खा ग्रुप श्रीलंकेत बेस्ड आहे. त्याच्यामुळे येस. ऑस्ट्रेलियाचा सध्याचा फॉर्म बघता अमोल, म्हणजे ओमान, आयर्लंड तर ठीक आहे, पण ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे इंटरेस्टिंग होतील मॅचेस, पर्टिक्युलरली श्रीलंकेत आहेत म्हणून. श्रीलंका कदाचित होईल, पण झिम्बाब्वे मला विशेष वाटत नाही. परत तेच, झिम्बाब्वे खरंच हा ग्रुप इंटरेस्टिंग करणार का एवढाच प्रश्न आहे. अदरवाईज ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका क्लिअर फेवरेट्स आहेत सुपर 8 मध्ये जाण्यासाठी. पण ऑस्ट्रेलियाचा सुद्धा सध्या फॉर्म डामाडौल आहे, एवढंच. त्याच्यामुळे आता ते पुढे किती जातील हा डाऊट आहे. पण ग्रुप स्टेज तर ठीक आहे. मला या इंटरेस्टिंग ग्रुपवरती, सॉरी, तू काही बोलत होतास तर बोल मग पुढे. नाही, ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टुर्नामेंट मध्ये परत परत तेच बोलायची गरज नाही. म्हणजे एक्झॅक्टली 15 दिवसानंतर आपण उलट बोलू शकत असू जर ऑस्ट्रेलियाने सुपर 8 मध्ये भारताला हरवलं तर. म्हणजे तू जसं म्हणालास तसं आपण एवढे फर्म फेवरेट्स होत ना की ऑन पेपर आपण नाही हरू शकत. प्रत्यक्ष मैदानावरती काय होतं हे आपण म्हणजे 19 नोव्हेंबरलाही बघितलेलंच आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती जाण्याची काही गरज नाही आत्ता तरी. आपण
अपेक्षा करू शकतो की सरप्राईज येणार नाही. ग्रुप सी मध्ये आहेत इंग्लंड, इटली, नेपाळ, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज. तर नेपाळ अमोल तुलनेने होम कंडिशनमध्ये खेळत असेल तुलनेने. तर तुला या ग्रुपमध्ये काही सरप्राईज वाटतंय? आणि दुसरी गोष्ट, जर आम्हाला इटलीबद्दल सांग. जो बन्स आलेला नाहीये, जे स्मट्स जो साऊथ आफ्रिकेचा आहे पण जो इटलीकडून खेळणार आहे, आणि माझ्या माहितीप्रमाणे तो अजून इटलीला आयुष्यात गेलेला नाहीये पण तो इटलीकडून खेळणार आहे. अशा गमती जमती काय आहेत इटलीच्या? त्यांचा कर्णधार वेन मॅडसन तो 2006 साली हॉकी वर्ल्ड कप खेळला होता दक्षिण आफ्रिकेचा. आणि जो बर्न्सचं परत तसंच, म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन. जो बर्न्सचं म्हणणं होतं मी कर्णधार आहे, मी प्रोफेशनल आहे, मला पैसे जास्त द्या. त्याच्यावर इटालियन फेडरेशननी क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे, त्यामुळे तो येणार नाही. नाहीतर जो भारताच्या विरुद्ध कसोटी खेळलेला खेळाडू होता तो भारतात येऊन इटलीसाठी पहिल्यांदा. आणि इटलीची गंमत बघा, गेले 2 वर्ल्ड कप त्यांना फुटबॉल वर्ल्ड कप क्वालिफाय करता आला नाहीये. आणि त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह इशारा मला काही फॅन्सना, जे फॅन्स रनडाऊन करतात ना क्रिकेटला, कसलं क्रिकेट 4-3.5 देश खेळतात, 6 देश खेळतात वगैरे म्हणतात ना, जर भारत फुटबॉल खेळू शकतो तर त्याच यार्डस्टिकनी क्रिकेट खेळणारे 100हून जास्त देश आहेत. आणि इटली वर्ल्ड कपला क्वालिफाय होत आहे हे त्यातच जोतं की गेल्या वर्ल्ड कपला युगांडला झालं होतं, राईट. सो या सगळ्या गोष्टी, क्रिकेट वाढतंय आता, त्याच्यात कोण खेळतंय पण वगैरे याच्यात जाण्यात काही अर्थ नाही. ओके, त्याच्यावर आपण वेगळी चर्चा करू. सो इटली, त्या बाबतीत इटलीने इथे क्वालिफाय होणं हीच मोठी उपलब्धी होती त्यांच्यासाठी. इटली स्कॉटलंडला सरप्राईज करत होतं, कारण की स्कॉटलंडला अचानक गड्डा जब्बू लागलाय. म्हणजे त्यांचा ऑफ सीझन चालू होता, त्यांचा विंटर सुरू होत होता. जरी स्कॉटलंडच्या कर्णधाराने सांगितलं की बरेचसे खेळाडू त्यांचे आता प्रोफेशनल आहेत, आता ही गोष्ट नाही की ते काहीच करत नाहीत, नोकरी करत असतील वगैरे, पण तरी अचानक आठवडाभर बंगलोरमध्ये आले. आणि आता आपण बोलतोय त्याच्या 48 तास आधी त्यांचे टीम किट्स त्यांना बंगलोरमध्ये डिलिव्हर झाले पाहिजे, जर्सीज. ओके, काहीच तयारी नव्हती कारण. सो हे सगळं त्यांच्यासाठी बोनस आहे. त्याच्यामुळे इटली त्यांना हरवू शकतात का, हा या ग्रुपमधला महत्वाचा मुद्दा आहे. आणि जरी आपण आता पुढचा, तू मगाशी उल्लेख केलास, आता आपण बोलू ग्रुप ऑफ डेथ. माझ्या दृष्टीने नेपाळ या ग्रुपमध्ये रंग आणू शकेल का, विशेषतः त्यांचे 3 सामने मुंबईत आहेत. तो एकाच मैदानावर खेळायचे 3 सामने वेगवेगळ्या वेळा आहेत, पण डे मॅच मध्ये नेपाळ अजून मजा आणू शकेल का, कारण काय ड्यू फॅक्टर निगेट झाल्यानंतर ती इव्हन कॉन्टेस्ट. नेपाळने वेस्ट इंडिजला नुकतंच हरवलंय मालिकेमध्ये शारजातल्या. तर त्या सगळ्या परिस्थितीचा विचार करता जर नेपाळने रंगत आणली तर कदाचित चर्चा करायला वाव मिळेल जास्त. नाहीतर जसं मी म्हणलं, मेजॉरिटी हे सामने हे एक्झिबिशन मॅचेस होतील. नाही, पण आता या ABC मधले बरेचसे मॅचेस एक्झिबिशन होऊ शकतात. पण आता आपण ग्रुप डी वरती येऊया, कारण ग्रुप डी हा खूप इंटरेस्टिंग आहे. अफगाणिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि UAE हे 4 संघ आहेत. सॉरी, हे 5 संघ आहेत. आणि त्याच्यापैकी अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका, म्हणजे हे क्लिअर आहे की अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका याच्यापैकी एक संघ हा सुपर 8ला क्वालिफाय करणार नाहीये. आणि अफगाणिस्तान या कंडिशन्समध्ये काय करू शकतं, त्यांचे किती IPL मध्ये खेळतात, किती PSL मध्ये खेळतात, किती बांगलादेश प्रीमियर लीग मध्ये खेळतात, यांची संख्या 100% साऊथ आफ्रिकेचे या लीगमध्ये खेळणारे खेळाडू आणि न्यूझीलंडचे खेळाडू यांच्यापेक्षा जास्ती असेल. त्याच्यामुळे अनुभव या कंडिशन्समध्ये खेळण्याचा आणि या फॉर्मॅटमध्ये खेळण्याचा अफगाणिस्तानकडे नक्की जास्ती आहे. तर आता ते या 2 पैकी एका संघाला हरवू शकतात का, याच्यावरती मला वाटतं हा ग्रुप ठरेल. हरवू शकतात का, हो हरवतील का, माझी खात्री नाहीये. कारण तू जे म्हणलास, हे जे सगळे निकष आपण लावले T20 लीग्स मधले एक्सपोजर आणि अनुभव, मेजॉरिटी सगळे गोलंदाज आहेत, फिरकी गोलंदाज आहेत. फलंदाजीत काय, अफगाणिस्तान 160-170 मध्ये अडकणारा संघ आहे. आणि अफगाणिस्तानचे 4ही सामने भारतात आहेत, त्यातले 3 अहमदाबाद मध्ये, जर मी चुकत नाही, दक्षिण आफ्रिकेचे अहमदाबाद मध्ये, सॉरी. सो अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिका सामना सकाळी 11 वाजताचा आहे, तेव्हा ड्यू नसणार आहे. ओके, तेव्हा बॉल बॅटवर येतो का. दुसरा मुद्दा, अहमदाबादमध्ये मिड फेब्रुवारी पर्यंत, मी तिथे आधी डोमेस्टिक मॅचेस कव्हर केल्या आहेत म्हणून सांगतो,
ते इतकं उंच स्टेडियम आहे की सकाळी 11:30 पर्यंत पिचवर सूर्यच येत नाही. त्यामुळे जर इनिशियल मुवमेंट मिळाली, दव असेल आदल्या रात्रीच, तर कोण आधी बॉलिंग करतंय, या सगळ्या गोष्टींनी फरक पडू शकतो. त्याच्यामुळे आत्ता तरी असं आहे, हो ग्रुप ऑफ डेथ आहे, पण मला असं वाटतं की अफगाणिस्तान परत एकदा बॅडलक खराब होणार परिस्थिती ठरेल का, असं मला राहून राहून वाटतंय. पण लेट्स जस्ट होप की स्पर्धेच्या दृष्टीने त्यांनी जर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड दोघांपैकी एकाला जरी हरवलं तर ती स्पर्धेमध्ये रंगत पहिल्याच आठवड्यात येईल. इंटरेस्टिंग. पण तुझ्या दृष्टीने सरप्राईज पॅकेज या छोट्या टीम मधला कोण वाटतोय तुला? म्हणजे जसं तू आता म्हणताना म्हणालास की नेपाळ सरप्राईज करू शकतं, म्हणजे मला वाटत नाही की आता आपण अफगाणिस्तानला त्या कॅटेगरीत मोजावं. अफगाणिस्तान आता फ्रंटलाईन टीम आहे आणि दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तानपैकी कोणतरी एक बाहेर जाईल. पण अफगाणिस्तान सोडून तू नेपाळ म्हणालास, पण बाकी कोणी, नामिबिया आहे जे या कंडिशन मध्ये कदाचित चांगले खेळू शकतात, अर्थात ते भारताच्या ग्रुपमध्ये आहेत. पण आयर्लंड नेहमीच चांगला खेळतो, स्कॉटलंड. आणि मला एवढंच वाटतं, म्हणजे तू ऑस्ट्रेलियातला वर्ल्ड कप बघितला असशील, जेव्हा भारताला इंग्लंडने हरवलं होतं, तेव्हा झिम्बाब्वेने पाकिस्तानला हरवलं होतं. म्हणजे मला वाटतं की शेवटच्या लीग मॅच मध्ये एक सरप्राइझिंग रिझल्ट आला म्हणून पाकिस्तान इव्हेंच्युअली क्वालिफाय झाली. त्याच्यानंतर असे म्हणजे T20 वर्ल्ड कप मध्ये अनेक धक्कादायक निकालांचा इतिहास आहे, कारण हा फॉर्मॅटच असा आहे की जो संघांना गेम मध्ये ठेवतो, म्हणजे मॅच मध्ये ठेवू शकतो. तर अशा वेळी म्हणजे सरप्राइजेस येऊ शकतात. बरोबर. अशा वेळी सरप्राइजेस येऊ शकतात, त्याच्यात काहीच प्रश्न नाहीये. फक्त मला आत्ता तरी असं वाटतंय की हे दोन संघ सोडून फार कोणी काही करेल मोठ्या संघांना हरवण्याच्या बाबतीत, त्याची शक्यता मला कमी वाटते. तू म्हणलास नमिबिया, कॅनडा, हे सगळे संघ आता कोणीही अमॅच्युअर नाही, ते प्रो आहेत. सगळे जणांना क्रिकेट कॉन्ट्रॅक्ट आहेत, पूर्ण वेळ क्रिकेट करणारे खेळाडू आहेत. अमेरिका, हे सगळे देश, ओके. ते आता राग येतो त्यांना. आज झालं तसं, एकाने कोणीतरी विचारलं तेव्हा या तिन्ही संघांचे कर्णधार म्हणले की आम्ही फुल टाइम क्रिकेटर्स आहोत, आम्ही प्रो क्रिकेटर, ओके. आणि नमिबियातल्या बऱ्याच खेळाडूंना शेजारच्या दक्षिण आफ्रिकेचे एक्सपोजर आहे. आणि गॅरी कर्स्टन गेले 2 महिने त्यांच्याबरोबर कन्सल्टंट म्हणून काम करतात. या सगळ्या गोष्टींचं फळ मैदानावर मिळतं का, तर माहित नाही, कारण कंडिशन्स एरिया नाही. हीच जर स्पर्धा आता त्यांच्या फॅमिलियर कंडिशन्स मध्ये कुठे होत असती तर कदाचित नमिबियाला थोडासा चान्स दिला असता. पण परत तसंच तू म्हणलास तसं, कारण या स्पर्धेचा फॉर्मॅट असा आहे, ब्रॉडकास्टर बरोबरचं कॉन्ट्रॅक्ट आहे आयसीसीचं. भारत पाकिस्तान काही झालं तरी एका ग्रुपमध्ये असणार, ओके. कारण त्यांची मॅच होणारच होणार. 2021 नंतर पुन्हा एकदा त्या मुद्द्यावर येतोय मी की 22, 24 आणि आता 26 भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तान हा एकच फुल मेंबर असतो. चान्सच घ्यायचा नाही आम्हाला, रिस्कच घ्यायची नाही आम्हाला कुठल्याही प्रकारे, ओके. आणि त्याच्यामुळे कोणावरती कॉन्फिडन्स नाहीये जे सुपर 8 मध्ये येतील किंवा येणार नाही त्याच्यावर. ग्रुप आणि सुपर 8चा प्रश्न नाही ना, एक मॅच नक्की होणार आणि भारत नक्की पोहोचणार, या दोन्ही गोष्टी त्यातनं अचीव होतात ना. असं काही नाही. अरे बाकी कोणी पोचलं न पोचलं फरक पडत नाही ना. 2021 चं काय झालं, भारत पोचलाच नाही म्हणल्यानंतर. तुला पाठवलं होतं ना, म्हणून प्रॉब्लेम झाला. तू गेला येस. नसतास तर कदाचित रिझल्ट वेगळा लागला असता. आणि पुढचा मुद्दा की एक ग्रुप ऑफ डेथचा तू नाही, पण उल्लेख केला. नाही, मी तुला जस्ट एकच, म्हणजे 2021च्या वर्ल्ड कपचा तू उल्लेख केलास म्हणून, वरुण चक्रवर्ती रोहित शर्माचा त्यावेळी पीक होता वर्ल्ड कपला घेऊन जायला, आणि 2021चा वरुण चक्रवर्ती वर्ल्ड कपचा आणि 2026चा वरुण चक्रवर्ती आता तो आपलं मुख्य अस्त्र ठरणार आहे. म्हणजे एवढं हे झालंय. येस. म्हणजे तेव्हा मला माहित नाही, माझी खात्री नाही की रोहित शर्माचा भर होता त्याच्यावर का रवी शास्त्रींचा भर होता का निवड समितीचा भर होता, पण तो गेला खरा आणि तो अश्विनच्या आधी खेळला. पहिले 2 सामने ज्याच्यात अश्विननी खेळायला हवं होतं, जे सर्वात महत्वाचे होते असं मला तेव्हा वाटायचं, तेव्हा वरुण चक्रवर्ती खेळला, प्रभावशाली ठरला नाही. भारताने पाकिस्तान विरुद्ध सपाटून मार खाल्ला, न्यूझीलंड विरुद्ध सपाटून मार खाल्ला, स्पर्धा संपली भारताची. उरलेले 3 सामने लोटूपुटीचे खेळून जिंकले मस्त, तरी काही उपयोग नव्हता त्याच्यात.
जास्त नको जायला. मी वरुण नाही, चक्रवर्ती मला हा फक्त भारतात चक्रवर्तीचा मुद्दा होता, बाकी काय म्हणजे हा. ती वरुण भारताचं ती प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जगातला जर टॉप 1, 2, 3 काढायचे म्हणले ना, स्पिनर, बॅटर म्हणजे टॉप ऑर्डर बॅटर, फिनिशर, ऑलराऊंडर या सगळ्या कॅटेगरीत भारतीय दावेदार आहे. वरुण चक्रवर्तीचं नाव तू घेतलंस, बुमराह आहे, अभिषेक शर्मा आहे, हार्दिक पंड्या आहे, कदाचित रिंकू सिंग किंवा शिवम दुबे पण एक जो खेळेल तोही आहे. मग आता अजून संघाचा बॅलन्स कसा अजून चांगला साधायचा ना, म्हणजे बाकी प्रत्येकाने जर चिपिन केलं आणि या 4 मधल्या दोघांनी त्यांचं काम चोख बजावलं तर संघ हारायची शक्यता कमी येते. पण तरीही मी तुला सांगतो की ग्रुप डी जसा तू ग्रुप ऑफ डेथ म्हणला तसा सुपर 8 मध्ये ग्रुप ऑफ डेथ चुकून का होईना पण भारताचा झालाय. सुपर 8ची गंमत अशी आहे की तो अख्खा ग्रुप भारतात होणार आहे आणि दुसरा सुपर 8चा अख्खा ग्रुप श्रीलंकेत होणार आहे. त्याच्यामुळे 2 वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये टीम्स क्वालिफाय होणार आहे. जसं चॅम्पियन्स ट्रॉफीला झालं ना की एक संघ वेगळ्या कंडिशन्स मध्ये, बाकी सगळं संघ वेगळ्या कंडिशन्स मध्ये, तसं इथे नॉकआउटच्या वेळेस होणार आहे. फक्त त्यातले जे संघ आधी खेळले त्यांना फायदा होईल की नाही एवढं फक्त तेव्हा बघावं लागेल. पण भारताच्या दृष्टीने सुपर 8 हे वाटतं तेवढं सोपं नाही. इंटरेस्टिंग. आम्हाला कट्टेकरांनी सांगा, आम्ही 4ही ग्रुप दिले होते, आम्हाला कट्टेकरांनी नक्की सांगा की त्यांना या लहान टीम्स मधनं कोण क्वालिफाय होण्याची शक्यता तरी आहे का, हे सांगा. कारण मागच्या T20 वर्ल्ड कप मध्ये अमेरिकेने हे सरप्राईज दिलं होतं आणि त्यांनी पुढच्या राऊंड मध्ये क्वालिफाय करून दाखवलं होतं. बाकीच्या सगळ्या एस्टॅब्लिश टीम्स होत्या, पण गेल्या वेळी अमेरिका गेलं होतं. यावेळी तसा कुठला संघ जाऊ शकतो का, आणि तो जाऊ शकत असेल तर कोण, हे तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. भारत पाकिस्तान मॅच बद्दल दळण आम्ही आधी दळलेलं आहे आणि आता ते 15 तारखेला मॅच होते का नाही तोपर्यंत लोक दळतच राहणार आहेत. त्याच्यामुळे आता त्याच्यावरती काही आपण बोलू इच्छित नाही. आणि ते नाही खेळले तर भारताला 2 गुण मिळणार आहेत. त्याच्यामुळे भारताची एनिवे पुढचा सुपर 8चा मार्ग अजूनच सुकर होणार आहे. जी एक सगळ्यात अवघड मॅच असू शकते ग्रुप मधली, ती न खेळताच खिशात येऊ शकते, पण ते वेळच ठरवेल. ऑस्ट्रेलियाच्या टीम बद्दल तुम्हाला काही वाटत असेल, यावेळी जरा मिचेल स्टार्क नाहीये, पॅट कमिन्स नाहीये, हेझलवूड उशिरा येणार आहे, तर म्हणजे हे त्यांचे 3ही बॉलर्स यावेळी वर्ल्ड कप मध्ये, कदाचित हेझलवूडची दुखापत बरी नाही झाली तर तो येणारही नाही. तर अशा वेळी ऑस्ट्रेलियाबद्दल तुम्हाला काही वाटत आहे का ते पण सांगा. अफगाणिस्तान डार्क हॉर्स नेहमी असतो, पण त्या प्रकारे त्यांचे रिझल्ट्स येत नाहीत, त्याच्याबद्दलही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. अमोल, अजून तुला काही ऍड करायचं आहे का, नाहीतर आपण शेवट करूया. तू तुझं सेमीफायनलचे प्रेडिक्शन सांग आणि मग आपण क्लोज करूया. ओके, 4 सेमीफायनलिस्ट माझ्या दृष्टीने भारत, इंग्लंड, ओके, आणि दुसरीकडून मला असं वाटतंय की दक्षिण आफ्रिका आणि म्हणजे मला आश्चर्य वाटणार नाही पाकिस्तान पोचलं तर सेमीफायनल, जर तोपर्यंत आयसीसीने त्यांना आकलून दिलं आणि ते वेगळं लिगल बॅटल सुरू झालं तर तो वेगळा मुद्दा. पण प्युअरली क्रिकेटिंग मेरिट्सवर आणि फॅक्ट की तो ग्रुप श्रीलंकेत होणार आहे, मला आश्चर्य वाटणार. डार्क हॉर्स आहेत माझ्यावर. भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका, श्रीलंका असे मला 4 टीम्स वाटत आहेत. तर मला इंग्लंड समहाऊ बिलकुल वाटत नाहीये या कंडिशन्स मध्ये ते करू शकतील विशेष काही असं. तर एनिवे बघूया. आपल्याला दिल्ली अभी दूर नाहीये. आता 7 तारखेपासून वर्ल्ड कप चालू होतोय. तुम्हाला आम्ही भारताच्या मॅचेसच्या वेळी आम्ही नक्की प्रयत्न करू लाईव्ह पण यायचा, तर मेंबर्स ओनली ऑप्शन पण नक्की बघा. मॅच चालू असतानाही आम्ही लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू, मॅच संपल्यावरती भारताच्या तर नक्की प्रयत्न करू. आणि बाकी कुठली महत्वाची मॅच असेल, सुपर 8ची असेल तर तेव्हाही प्रयत्न करू. तुम्हाला कट्ट्याकडून काही अजून हवं असेल तर ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आत्ता मात्र या T20 वर्ल्ड कपच्या प्रिव्ह्यू मध्ये आम्ही इकडेच थांबतोय. अमोल, तू आलास आणि गप्पा मारलास त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आत्ता मात्र आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.